19 जून 2003 रोजी जरगनगर इथं छोट्याशा जागेत अद्वैत डेंटल क्लिनिकची सुरुवात झाली. कामाबद्दलची सचोटी आणि नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत गेल्या 17 वर्षांमध्ये अद्वैत डेंटल क्लिनिकचं डेंटल इम्प्लांट अँड स्माइल रिहॅबिलिटेशनमध्ये रूपांतर झालं. सध्या कोल्हापुरातील महाद्वार रोड आणि पुण्यामधील नांदेड सिटीमध्ये अद्वैत डेंटल क्लिनिकच्या शाखा विस्तारल्या आहेत. तब्बल 10,000 पेक्षा अधिक रुग्णांनी आजवर अद्वैत डेंटल क्लिनिकमध्ये उपचारांचा लाभ घेतलाय. ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात दंतसौंदर्य शास्त्र याचं ॲक्रेडिशन मिळवलेले डॉक्टर अद्वैत आफळे हे एकमेव दंतवैद्यक आहेत. स्माइल डिझायनिंग आणि दंतरोपण शास्त्रामध्ये त्यांचं नैपुण्य आहे. इंडियन डेंटल असोसिएशन कोल्हापूर शाखेचे ते प्रेसिडेंट इलेक्ट आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ एस्थेटिक अँड कॉस्मेटिक डेंटिस्ट्रीचे ते भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष तसंच सचिव राहिले. हा मान मिळवणारे ते एकमेव दंतवैद्य आहेत. 2015 साली त्यांना बाईट इन या राष्ट्रीय संस्थेमार्फत उत्कृष्ट तंत्रकौशल्याबद्दल सन्मानित करण्यात आलं. इंडियन डेंटल असोसिएशन कोल्हापूर शाखेच्या वतीनं त्यांना डायमंड ऑफ द इयर या पुरस्कारानंही गौरवण्यात आलं. डॉक्टर अनघा आफळे यांनीही दंतसौंदर्यशास्त्र तसंच रूट कॅनल थेरपीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले. डॉक्टर अद्वैत आफळे यांनी SDM धारबाड इथून डेंटल इम्प्लांटचं शिक्षण पूर्ण केलं. तसंच जर्मनीमध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डेंटल इम्प्लांट आणि उच्च दर्जाचे फिक्स दात बसवण्यामध्ये नैपुण्य प्राप्त केलं. रुग्णांचे दात नैसर्गिक आणि अचूक बनवण्याच्या दृष्टीनं त्यांनी सेंटरमध्ये इंट्रा ओरल स्कॅनर बसवला, जेणेकरून आता दातांचं माप हे स्कॅन करून काही मिनिटात पूर्ण होतं. दुर्बिणीतून होणाऱ्या रूट कॅनल पद्धतीचा अवलंब या सेंटरमध्ये प्रत्येक रुग्णासाठी केला जातो. यासाठी अत्याधुनिक मायक्रोस्कोपही बसवला गेलाय. अशा प्रकारची सुविधा माफक दरामध्ये रुग्णांपर्यंत पोहोचवणारं कदाचित हे एकमेव सेंटर असेल. गेली 17 वर्ष नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्यावर आता आपल्या अनुभवाचा फायदा ते इतर दंतवैद्यकांना सुद्धा करून देतात. त्यांच्यासाठी याच सेंटरमध्ये विविध कोर्सेस उपलब्ध करण्यात आले. आपल्या व्यवसायातून वेळ काढून डॉक्टर अद्वैत आफळे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी सुद्धा करतात. यामध्ये त्यांच्या अनेक फोटोंना राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले. निसर्गाबद्दल जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी स्वखर्चातून कॅलेंडरची निर्मिती अद्वैत आफळे करतात. या फोटोग्राफी तंत्राचा उपयोग अद्वैत डेंटल सेंटरमध्ये रुग्णांचं हास्य खुलवण्यासाठी सुद्धा केला जातो. 19 जून 2003 साली आम्ही हा दवाखाना सुरू केला होता. सुरू केला त्यावेळेला अगदी छोटंसं रोपटं असल्यासारखं होतं. 2 रूमची खोली भाड्याने घेऊन आम्ही इथं सुरू केला होता. त्याच्यानंतर हळूहळू पेशंटचा जसा ज्या पद्धतीनं विश्वास आमच्यावर बसत गेला, आमच्या ट्रीटमेंट करण्याच्या कार्यपद्धतीवर, आमच्या निष्पक्ष ट्रीटमेंट सांगण्याच्या उद्देशांवर ज्या पद्धतीनं पेशंटचा विश्वास बसत गेला, तसं हळूहळू आमचा हा पसारासुद्धा वाढत गेला. 10 वर्षापूर्वी आम्ही याचं रूपांतर मोठ्या सेंटरमध्ये केलं, डेंटल इम्प्लांट आणि स्माइल रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये, जिथे आम्ही पेशंटची एकाच दाताची नाही तर त्यांच्या सर्व समस्यांची निराकरण करण्याचा पूर्णतः प्रयत्न करतो, ज्याच्यामध्ये मल्टी स्पेशालिटी इन्वॉल्ड असतात. मग इम्प्लांट असू दे, दात बसवणे असू दे, रूट कॅनल असू दे, लहान मुलांची ट्रीटमेंट असू दे, वृद्ध लोकांची ट्रीटमेंट असू दे, कवळी साधी कवळी असू दे, त्याच्यापासून फिक्स कवळी याच्यापर्यंतच्या सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचार सुविधा आपण या ठिकाणी देतो. आणि ते सुद्धा अत्यंत माफक अशा दरामध्ये म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. कारण ज्या पद्धतीचं स्टँडर्ड या सेंटरमध्ये मेंटेन केलं जातं ते तुम्ही कुठल्याही मुंबई, पुणे, बेंगलोर किंवा कुठल्याही मेट्रो सिटीज, तसंच परदेशातल्या दवाखान्यांमध्ये ज्या पद्धतीचं स्टँडर्ड, ज्या पद्धतीची मटेरियल वापरून, ज्या पद्धतीची मेथडॉलॉजी वापरून, प्रिन्सिपल्स वापरून ट्रीटमेंट पेशंटना दिली जाते, त्याच पद्धतीनं किंबहुना काकणभर सरसच ट्रीटमेंट या सेंटरमध्ये आजतागायत दिली गेलेली आहे. त्यामुळं असे आमचे असंख्य पेशंट आहेत, परदेशातले सुद्धा आहेत, कोकणातले आहेत, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग या भागातले आहेत, ज्यांना आम्ही या पद्धतीची ट्रीटमेंट देऊ शकतो.
आणि हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की आमच्याकडं अत्यंत अत्याधुनिक उपकरणं, इंट्राऑरल स्कॅनर, तसंच इंट्राऑरल मायक्रोस्कोप यासारखी अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेलं हे सेंटर आहे, ज्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ मायक्रोस्कोपबद्दल बोलायचं झालं तर दुर्बिणीखाली तुमची रूट कॅनल, पेशंटची रूट कॅनल केली जाते, ज्याच्यामुळं जो सक्सेस रेट ज्याला आम्ही म्हणतो तो जवळजवळ 97 ते 98% वाढतो, जो नॉर्मली 75 ते 80% असतो, आणि पेशंटला खात्रीशीर इलाज आम्हाला देता येतात. दुसरं सगळ्यात महत्त्वाची आमच्या याच्यामध्ये खूप मोठी उपलब्धता या सेंटरची अशी आहे की हे कोल्हापुरातलं कदाचित पहिलंच सेंटर असावं ज्याच्यामध्ये मायक्रोस्कोप आणि इंट्राऑरल स्कॅनर या दोन्ही गोष्टी सामावलेल्या आहेत. इंट्राऑरल स्कॅनरच्या थ्रू आपण पेशंटचं कवळी बनवण्याचं किंवा दात बनवण्याचं जे माप आहे ते 3D स्कॅन करून घेतो. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं कंटॅमिनेशन पेशंटला आमच्याकडून किंवा आमच्याकडून पेशंटला किंवा पेशंटकडून आम्हाला असं कुठल्याही प्रकारचं कंटॅमिनेशन होत नाही, हे एक सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, त्याची ॲक्युरेसी जी आहे ती जवळजवळ 200% वाढते. त्यामुळे पेशंटचं बसणारे दात जे आहेत ते अतिशय उत्तम दर्जाचे आणि खात्रीशीर बसवता येतात. आणि हे असं असूनसुद्धा पुण्या मुंबईच्या कंपॅरिझनमध्ये या दवाखान्यात किंवा या सेंटरमध्ये केले जाणारे उपचार हे फारच माफक दरामध्ये आणि अतिशय उत्तम पद्धतीनं क्वालिटी कॉन्शियस राहून केले जातात. आम्ही ज्या वेळेला आमच्या सेंटरचा असा पायंडा आहे की दरवर्षी आम्ही एखादं नवीन उपकरण घेतो आणि पेशंटच्या सेवेमध्ये रुजू करतो, त्यामुळंच आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आत्ता सध्याच्या कॉम्पिटिशनच्या याच्यामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही, यांचे रेट जास्त असतील किंवा ह्यांना एवढी मोठी इक्विपमेंट आहेत म्हणजे कदाचित हे महाग डॉक्टर असतील. पण ही संकल्पना आम्ही पेशंटशी ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला ती मोडीत निघते आणि अगदी साध्या घरातले पेशंट म्हणजे अगदी रोजंदारीवर असलेले पेशंटसुद्धा आमच्याकडून अतिशय मोठ्या ट्रीटमेंट सवलतीच्या दरामध्ये किंवा टप्प्याटप्प्याने पैसे देऊन अशा पद्धतीनं करून घेतात, जेणेकरून आमचा जो उद्देश आहे की ही जी टेक्नॉलॉजी आहे जी आत्ता आपल्याला उपलब्ध आहे ती अगदी तळागाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत ती पोचली गेली पाहिजे, तर त्या इन्व्हेन्शनचा उपयोग आहे असं आमचं दोघांचं ठाम मत पहिल्यापासून आहे. त्यामुळं या सूत्रांचा वापर करून आम्ही आत्तापर्यंतची वाटचाल करत आलो आहोत. सर्वप्रथम दाताची ट्रीटमेंट म्हणल्यावर लोक घाबरलेले असतात. मग ह्या अशा केसेसमध्ये किंवा सगळ्या ट्रीटमेंटमध्ये काउन्सिलिंग हे फार अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे इथे आलेल्या प्रत्येक पेशंटला पहिल्यांदा आम्ही काउन्सिलिंग करून रिलॅक्स करतो, पेशंटला ट्रीटमेंटची पूर्ण कल्पना देतो. त्यामुळे पेशंट मेंटली प्रिपेअर होतो आणि पेशंट छान प्रकाराने कोऑपरेट करतो. आणि लहान मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर लहान मुलं ही ट्रीटमेंटसाठी, दाताच्या ट्रीटमेंटसाठी आधी खूप घाबरलेली असतात आणि त्यांचे पालकही खूप घाबरलेले असतात. मग त्या दोघांनाही अतिशय काउन्सिलिंग करून, रिलॅक्स करून लहान मुलांना गाणी, गप्पा, गोष्टी असं सांगत हसत खेळत ट्रीटमेंट होते. त्यामुळं लहान मुलं इतकी खुश असतात की त्यांना साधा ताप आला तरीसुद्धा ते म्हणतात की आई आपण ह्या दवाखान्यातच जाऊ. आणि अगदी वृद्ध माणसांचं सुद्धा तसंच. एक विशिष्ट वय झालं की पेशन्स कमी होतो, त्यामुळं त्यांना समजावून सांगून रिलॅक्स करून ट्रीटमेंट केल्यामुळं वृद्ध लोकही मोठ्या ट्रीटमेंट करून घेतात. आणि समजा फुल माउथ इम्प्लांट केस असेल तर अशा केसेसमध्ये सुद्धा पेशंट घाबरलेले असतात, तर त्यांना काउन्सिलिंग करून व्यवस्थित समजावून सांगून रिलॅक्स करून ट्रीटमेंट केल्यामुळं पेशंटचा सुद्धा आम्हाला सहभाग जास्त मिळतो. आणि ह्या पद्धतीच्या या प्रकारच्या कार्यप्रणालीमुळं काय होतं की आम्ही फक्त डेंटिस्ट न होता फॅमिली डेंटिस्ट होतो आणि एक पेशंटशी छान नातं तयार होतं. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.